संध्याकाळचे 4:30 वाजू लागले आणि इथं मेथी टाकते भिजवण्यासाठी. मला याचं पाणी ना रोज सकाळी प्यायला लागतं. हे पाणी मी कसं पिते हे तुमच्यासोबत शेअर करेन. खूप दिवसापासून पिऊ लागले आणि मला बराचसा फरक पडला या पाण्यापासून. तुम्ही जर प्यायला सुरुवात केली ना तुम्हाला पण एका महिन्यातच फरक जाणवेल. आता हे लिंबू पाणी पिते मी आणि संध्याकाळच्या वेळेस आहे ना मी रोज लिंबू पाणी पित असते. काहींना सवय असते ना संध्याकाळी चहा प्यायची, तर ती मला सवय नाही आहे चहा वगैरे प्यायची. फक्त मी लिंबू पाणी पिते आणि हे माझं डेली रुटीन आहे. फक्त काही खाल्लेलं असलं ना तर त्याच्या अर्ध्या तासानंतर लिंबू पाणी प्यायचं. बाजरीच्या भाकरी टाकू लागले आणि 2च करायच्या आहे मला, कारण की आम्ही दोघीच खातो बाजरीच्या भाकरी आणि बाकीचे चपात्या खातात. तर इथं मी भाजी वगैरे करून ठेवली आहे आणि आज केली आहे आंबट चुक्याची भाजी. तर ही भाजी मला काही आवडत नाही एवढी, पण सासूबाईंना त्यांना आवडती तर त्यांच्यासाठी केली आहे. मी इथं तुरीची डाळ टाकली आहे आणि कोणी मटकीची पण टाकतं, पण मी नेहमी बनवते ना तर तुरीचीच डाळ टाकते. इथं आपल्या बाजरीच्या भाकरी पण रेडी झाल्या आहे. चला तर आता झाली आहे संध्याकाळ. अगोदर घरातली देवपूजा केली आणि आता मी तुळशीची पूजा करून घेते. ही माझी तुळस आहे ना थोडीशी अलीकडं आलेली आहे. पूजा करते वेळेस आहे ना तोंडाला लागते. इथं माझी पूजा वगैरे झाली आणि हे बघा मस्त अशी आईस्क्रीम आणली आहे. आता इथं जेवण वगैरे झालं. आमचं जेवण तर लवकरच होतं 7:30ला आणि रोजचा आमचा फिक्स टायमिंग येतो. आम्ही बसलो इथं अंधारात आईस्क्रीम खात. आता वाजले 8:30. आम्ही जेवण झाल्यावरती थोडंसं फिरायला येत असतो वरती. चला तर आता मी थोडंसं फिरते. इथं सासूबाईचे पाय दुखत आहे, सासूबाई झोपल्या आहे खाली आणि मी फिरते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला भेटूया एक छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.